श्री स्वामी समर्थ. स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते. आणि आज तुम्हाला खूप गोड बातमी तुमच्या कानावर येऊ. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला खूप महत्त्वाच्या सर्व परिवारांसाठी स्त्रियांनी पुरुषांनी हा व्हिडिओ ऐकायचा आहे. आपण अशा भरपूर अशा काही चुका करतो. आता चुका काय करतो, जे नारळ आपल्याला भेटलेलं असतं पुजाऱ्याकडून ते नारळचं आपण काय करतो, परतनचे 7 बेलपत्र आहे जे आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. तर ते 7 बेलपत्रांचा आपण काय करतो, म्हणजे काय कसं त्याचा उपयोग करायचा. आणि शिवलिंग आहे आपल्या घरामध्ये ती कुठल्या साईडला ठेवायची असते, कोणत्या दिशेला ठेवायची असते त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. परत मी पशुपतीनाथचे ज्या वेळेस आपण उपवास करतो तर पशुपतीनाथचे उपवास केल्यानंतर आपल्याला फळ प्राप्त होत नाही, तर आपण त्याच्यात काय चुका करतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे. आता मी तुम्हाला सांगते अगोदर पहिलं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला बघा आपण मंदिरामध्ये भव्य दिव्य मंदिरामध्ये गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एखादं नारळ मिळालेलं आहे. मग अचानक तुम्ही तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेलं, सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये गेले किंवा तुमच्या गुरूंच्या मंदिरामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला नारळ अचानक भेटलं तर ते नारळचं तुम्ही काय करतात, तर मी तेच सांगणार आहे तुम्हाला आज. ते नारळ काय करायचं आहे, ज्या वेळेस तुम्हाला ब्राह्मण आपण दर्शनासाठी जातो आणि ज्या वेळेस तुम्हाला ब्राह्मण ते चरणाला स्पर्श करून जे नारळ तुम्हाला दिलेलं असतं ते नारळ तुम्हाला प्रसाद म्हणून दिलेलं असतं. आणि ज्या वेळेस त्या ब्राह्मणाने तुम्हाला सांगितलेलं असतं की हे नारळ फोडायचं नाही, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं, मरेच तोपर्यंत तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही घरामध्ये बांधू शकता, त्याच वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये ते नारळ बांधायचं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे जे नारळ तुम्हाला प्रसाद म्हणून चरणांना स्पर्श करून देवाच्या ते नारळ तुम्हाला ते भेट म्हणून दिलेलं असतं, तर ते नारळ प्रसाद म्हणून असतं आणि ते आपल्याला फोडून खायचं असतं. पण आपण चुका काय करतो ते सांगणार आहे. आपण काय करतो, आपल्या घरामध्ये ते नारळ आणतो, देवाचं असल्या कारणाने आपल्याला असं वाटतं देव रुष्ट होणार, देवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार नाही, त्यामुळे आपण अशा चुका करतो. आता चुका काय करतात ते, तर तुम्ही नारळ आणल्यानंतर काय करतात, ते नारळ फोडत नाही, ते नारळ एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या घरामध्ये ठेवतात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवतात. पण हे असं करत नाही, याच्याने तुमच्या घरामध्ये अडथळे निर्माण होतात असं शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. हे चुकीचं आहे. आणि दुसरं म्हणजे ते जे नारळ असतं आपण देवस्थानावरून आलेलं असतं तर ते तुम्हाला किती दिवस ठेवायचं असतं घरात, तर तुमच्या घरामध्ये ते 3 रात्री 7 रात्री 5 रात्री 11 रात्री म्हणजे 11 दिवस 5 दिवस 6 दिवस 7 दिवस असंच ते नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवावं लागतं. त्याच्यानंतर ते नारळ तुम्हाला फोडून तुमच्या घरातल्या व्यक्तींनी ते नारळ खायचं असतं. आणि अजून एक चूक करतो ती म्हणजे नारळ भेटलेलं असतं आपल्याला प्रसाद म्हणून आणि आपण काय करतो, एखाद्या जे नारळ असतात त्याच्यात ते नारळ मिक्स करतो आणि तेच नारळ आपण दुसऱ्याला देऊन टाकतो. ही सुद्धा खूप म्हणजे तुम्हाला खूप दोष लागणार असं केल्याने. याच्याने तर देव नक्कीच तुमच्यावर रुष्ट होणार. तर आता अशा चुका करू नका, हे शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला एक सांगणार आहे बघा, ज्या व्यक्तींचे कामामध्ये अडथळे निर्माण होतात, ज्यांची कामं होत नाही, खूप प्रयत्न करून देव वगैरे करून किंवा उपवास वगैरे करून जर तुमचे कामं होत नसेल, तुम्ही खूप मेहनत करून सुद्धा तुमचे जर कामं होत नसेल, तर शिवमहापुराण कथेमध्ये असं सांगितलेलं आहे. आता श्रावण महिना चालू आहे, खूप पवित्र असा महिना आहे. तर एखाद्या सोमवारी तुम्ही काय करायचं आहे, श्रावण महिन्याच्या एखाद्या सोमवारी काय करायचं आहे, 7 बेलपत्र घ्यायचे आहे. 7 बेलपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या ते स्वच्छ धुवून टाकायचे आहे. पहिलं बेलपत्र तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमच्या घरातला जो मटका असतो माठ त्या ठिकाणी ठेवायचा आहे. दुसरं ओम नमः शिवाय म्हणून. आणि दुसरं बेलपत्र तुम्हाला जो गडू असतो पाण्याचा तुम्ही देवाला नेतात ते म्हणजे ज्या माठातलं पाणी तुम्ही घेऊन जातात त्या गडूमध्ये तुम्हाला दुसरं बेलपत्र टाकायचं आहे. तिसरं बेलपत्र कुठं टाकायचं आहे, नंदीच्या पायाजवळ तुम्हाला तिसरं बेलपत्र टाकायचं आहे. चौथं बेलपत्र तुम्हाला अशोक सुंदरीची जी जागा असते बघा त्या ठिकाणी तुम्हाला चौथं बेलपत्र ठेवायचं आहे. 5वं बेलपत्र जी पार्वती माता असते जलाधारी बघा अशी गोल, त्या ठिकाणी तुम्हाला 5वं बेलपत्र ठेवावं लागतं. आणि जे 6वं बेलपत्र आहे ते महादेवाला अर्पण करावं लागतं. आणि जे 7वं बेलपत्र आहे ते तुम्हाला जलाधारीमध्ये टाकावं लागतं. असं केल्याने जे तुमचे राहिलेले कामं आहे हे अडथळे येतात, ते कामं तुमचे सक्सेस होतात, ते पूर्णपणे तुमचे कामं मार्गी लागतात. तर असं शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. जे शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता मी तुम्हाला सांगणार, तुमच्या घरामध्ये शिवलिंग असतं आपण कुठं स्थापित करतो, तर ते कुठली दिशा योग्य आहे त्याच्यासाठी तर तुम्हाला आता सांगते. त्याच्यासाठी तुम्हाला उत्तर दिशेकडे जलाधारी जी म्हणजे असं शिवलिंग असतं बघा, त्याची जी जलाधारी असते ती उत्तरेकडे पाहिजे. अशा प्रकारे आपल्या घरामध्ये शिवलिंग ठेवतात. हे योग्य आहे आणि ही योग्य पद्धत आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेस आपण पशुपतीनाथचे उपवास
करतो तो चुका काय करतो, आपण खूप मनाने श्रद्धेने उपवास करतो, 5 उपवास करतो, जो 5वा उपवास आहे तो लास्टचा, त्यावेळेस आपण चुका करतो, तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही. का होत नाही बरं? तर आपण जे नारळ असतं म्हणजे आपण दक्षिणा देतो 11 रुपये 51 रुपये ज्याच्या ऐपतीप्रमाणे, तर 501 रुपये, तर ते नारळ आपण काय करतो, आपले जे पिंड असतं त्या आतमध्ये ते नारळ ठेवतो. ही चूक तुम्ही करतात, त्याच्यामुळे तुमच्या जे मनातल्या इच्छा आहे त्या तुमच्या पूर्ण होत नाही. तर हे सगळं शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. तर ते नारळ काय करायचं आहे, तुम्हाला ते पिंडीला लावायचं आहे आणि एका साईडला ते नारळ ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुम्ही जे उपवास केलेला आहे त्याचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. तुम्ही भरपूर, मला माहीत आहे भरपूर स्त्रिया असे चुका करतात, तर आपल्याला हे गोष्टी माहीत नाही, तर ते तुम्ही हे माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण की ह्या सगळं केल्याने आपल्याला याचा दोष लागतो, हे कोणालाच माहीत नसतं. आणि कोणी पण जे काही करतं ते खूप घाई गडबडीने करतं, माहीत नसताना सुद्धा आपण अशा काहीतरी चुका करतो, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात. आपल्या घरामध्ये अडथळे निर्माण होतात आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही याच्याचमुळे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.